हॅलो एव्हरीवन, प्रताप पाटील अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. टुडेज स्टुडंट वी आर लर्निंग हिअर न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. तर आपण या ठिकाणी न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम जो आहे तो या ठिकाणी शिकणार आहे. तर न्यूटनचे गतिविषयक नियम जे आहेत तर याच्यामध्ये व्हॉट कुड बी द रिझन फॉर द फॉलोविंग, असे का होत असेल याचं उत्तर आपण या ठिकाणी शोधायचे आहेत. यामध्ये 4 उदाहरणं दिलेत पहा. 4 एक्झाम्पल गिवन इन अवर टेक्स्टबुक अँड द फर्स्ट एक्झाम्पल इज अ स्टॅटिक ऑब्जेक्ट डज नॉट मूव्ह विदाउट द ॲप्लिकेशन ऑफ फोर्स. स्थिर अवस्थेत असलेली वस्तू बल लावल्याशिवाय जागची हलत नाही. द फोर्स विच इज सफिशियंट टू लिफ्ट अ बुक फ्रॉम अ टेबल इज नॉट सफिशियंट टू लिफ्ट द टेबल. टेबलावर ठेवलेलं पुस्तक उचलण्यासाठी पुरेसं असलेल्या बलाने टेबल उचलता येत नाही. फ्रुट्स ऑन अ ट्री फॉल डाऊन व्हेन इट ब्रांचेस आर शेकन. फांदी हलवल्यानंतर झाडावरून फळ खाली पडते. ॲन इलेक्ट्रिक फॅन कीप ऑन रोटेटिंग फॉर सम टाईम इवन आफ्टर इट स्विचेस ऑफ. विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतरही पूर्ण थांबण्यापूर्वी तो काही वेळ फिरत राहतो. If we look reason for the above, we realize that objects have some inertia. We have learned that inertia is related to the mass of the object. Newton's first law of motion describes this property and is therefore also called the law of inertia. All instances of inertia are example of Newton's first law of motion. आता वरील घटनांच्या कारणाचा शोध घेतल्यास वस्तूमध्ये जडत्व असतं हे आपल्याला लक्षात येतं. आता वस्तूचं जडत्व हे वस्तूच्या वस्तुमानाशी निगडीत असतं हे पण आपण मागील इयत्तेमध्ये शिकलेलं आहे. न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमात पदार्थाच्या याच गुणधर्माचं वर्णन केलेलं आहे आणि म्हणूनच या नियमाला जडत्वाचा नियम देखील म्हटलं जातं. जडत्वाची सर्व उदाहरणे न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमांची उदाहरणे आहेत. थोडक्यात वस्तूमध्ये काय असतं, जडत्व असतं. जर आपण 5 किलोची साखर घेतली, तिचं लागणारं वजन आणि 50 किलोचं साखर घेतली आणि तिचं लागणारं वजन याच्यामध्ये आपल्याला फरक दिसून येतो का, तर वस्तूचं जडत्व हे त्याच्या वस्तुमानाशी अवलंबून असतं, वस्तुमानावरती अवलंबून असतं. म्हणून आपल्याला 50 किलोची साखर असणारी बॅग ही जास्त जड लागते आणि 5 किलोची साखर असणारी बॅग ही थोडी हलकी दिसते. याचं कारण काय आहे, त्यांच्यामध्ये असणारा जडत्वाचा गुणधर्म आणि याच जडत्वाच्या गुणधर्मावरती न्यूटनचा पहिला नियम या ठिकाणी अवलंबून आहे. तर याच्यामध्ये पहा विद्यार्थ्यांनो, आपल्याला न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन या ठिकाणी पाहायचं आहे. फिल अ ग्लास विथ सँड, कीप अ पीस ऑफ कार्डबोर्ड ऑन इट, कीप अ ₹5 कॉइन ऑन द कार्डबोर्ड. नाव स्ट्राईक द कार्डबोर्ड हार्ड युजिंग युअर फिंगर्स. ऑब्झर्व व्हॉट हॅपन. तर या ठिकाणी आपल्याला एका ग्लासमध्ये वाळू भरून घेतल्यानंतर त्या ग्लासवर एक पुट्टा ठेवून त्या पुट्टावर एक ₹5 नाणं ठेवायचं आणि त्या पुट्ट्याला जोरानं आपण बोटानं काय करायचं, टिचकी मारायची आहे. तर टिचकी मारल्यानंतर पुट्टा काय होईल, पुढं सरकून जाईल आणि ₹5 कॉईन जे आहे ते ग्लासमध्ये पडलेलं आपल्याला दिसून येईल का, तर या ठिकाणी निश्चितच पुट्ट्याच्या वजनापेक्षा त्या कॉईनचं वजन हे जास्त असतं, त्याचं जडत्व जास्त असतं. त्या गुणधर्मामुळं कागदी जो पुट्टा आहे तो काय होईल, टिचकी मारल्यानंतर पुढे सरकून जाईल. पण या ठिकाणी जडत्वाच्या गुणधर्मामुळं 5चं नाणं हे त्या ग्लासमध्ये आपल्याला पडलेलं किंवा थांबलेलं दिसून येईल. तर याच्यानंतर आपल्याला बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड फोर्स पाहायचा आहे. आता या ठिकाणी बॅलन्स्ड म्हणजे काय, संतुलित बल, आणि अनबॅलन्स्ड म्हणजे असंतुलित बल. You must have played tug of war so long as the forces applied by both the sides are equal. Balanced, the center of the rope is static in spite of the applied force. तर ह्या ठिकाणी रस्सीखेच हा खेळ आपण पाहिलेला आहे. तर रस्सीखेच खेळामध्ये एक मोठी रस्सी असते, दोन्ही बाजूला रस्सी खेचणारे व्यक्ती असतात आणि दोन्ही बाजूला जर समान बल असेल तर परिणामी प्रयुक्त बल किंवा जो रस्सीचा मध्य आहे तो स्थिर राहतो. पण जेव्हा दोन्हीकडच्या बाजूकडचं एखादं बल जर जास्त झालं तर त्या ठिकाणी रस्सी ही त्या बाजूला खेचली जाते. ऑन अदर हँड, व्हेन द अप्लाइड फोर्स बिकम्स अनइक्वल,
that is unbalanced, a net force get applied in the direction of the greater force and the center of the rope shift in that direction. तर ह्या ठिकाणी समुद्रकिनारी आपल्याला हा खेळ खेळायला पाहायला मिळतो. ज्यावेळी एका बाजूनं प्रयुक्त केलेलं बल वाढते त्यावेळी प्रयुक्त बले असंतुलित होतात व परिणामी बल अधिक बलाच्या बाजूला प्रयुक्त होते व रस्सीचा मध्य त्या दिशेला खेचला जातो किंवा सरकला जातो. यावरूनच आपल्याला काय होतं, न्यूटनचा पहिला नियम या ठिकाणी शिकायचा आहे. An object continues to remains at a rest or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force acts on it. जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एक समान गतीमध्ये सातत्य राहतं. म्हणजेच एखादी वस्तू जर स्थिर असेल तर ती स्थिरच राहते. जर एखादी वस्तू गतिमान अवस्थेमध्ये असेल आणि तिच्यावरती आपण जर बल प्रयुक्त करतो तेव्हा तिच्या गतीमध्ये काय होतं, वाढ होते. याचाच अर्थ काय, तर एखाद्या वस्तूवरती समजा आपण बल प्रयुक्त केलं नाही तर ती स्थिरच राहते किंवा सरळ रेषेतील एक समान गतीमध्ये तिच्या सातत्य राहतं. समजा आपण बलच नाही लावलं त्याच्यावरती एक समान गतीमध्ये तर ती एक समान गतीतच ती वस्तू पुढं जात राहते. म्हणून काय म्हटलं पहा, अन ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू रिमेन्स ॲट अ रेस ऑर इन अ स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन अनलेस अँड एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स ॲक्ट्स ऑन इट. जोपर्यंत आपण त्याच्यावरती बल प्रयुक्त करत नाही तर या दोन्ही अवस्थेमध्ये आपल्याला बदल होताना दिसून येत नाही. जर एखादी वस्तू स्थिर असेल तर ती स्थिरच राहील. एखादी वस्तू एक समान गतीमध्ये सातत्य असेल तर तिच्यात सातत्यच राहणार आहे. तर याच्यानंतर व्हेन अन ऑब्जेक्ट इज ॲट अ रेस्ट ऑर इन युनिफॉर्म मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन इट डज नॉट मीन्स दॅट नो फोर्स इज ॲक्टिंग ऑन इट. ॲक्च्युअली there are a number of forces acting on it but they cancel one another so that the net force is 0. Newton's first law explains the phenomena of inertia, that is inability of an object to change its state of motion on its own. It also explains the unbalanced forces which cause a change in the state of object at a rest or uniform motion. म्हणजेच एखादी वस्तू जर विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एक समान गतीमध्ये असते तेव्हा तिच्यावर कोणतेही बल कार्य करत नसते असे नाही. प्रत्यक्षात त्या वस्तूवरती विविध बाह्य बले कार्य करत असतात परंतु ती परस्परांना निष्प्रभ करीत असल्याने एकंदर परिणामी बल शून्य होतं. न्यूटनच्या पहिल्या नियमाच्या जडत्वाचे म्हणजेच वस्तूच्या गतिविषयक अवस्था स्वतःहून न बदलण्याचं या ठिकाणी स्पष्टीकरण दिलं जातं. त्याचप्रमाणे वस्तूच्या विराम अवस्थेत किंवा वस्तूच्या सरळ रेषेतील एकसमान गतीत बदल घडवून आणणाऱ्या किंवा बदलास प्रवृत्त करणाऱ्या असंतुलित बलाचे या ठिकाणी स्पष्टीकरण दिलं जातं. हा न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम आहे. वारंवार सातत्यपूर्ण परीक्षेमध्ये विचारला जातो त्यामुळं हा तुम्ही लक्षात ठेवणं हे खूप गरजेचं आहे. याच्यानंतर न्यूटन्स सेकंड लॉ. तर गतिविषयक न्यूटनचा दुसरा नियम काय सांगतो या ठिकाणी आपल्याला, तर याच्यामध्ये देखील आपल्याला लेट्स ट्राय दिस ॲक्टिव्हिटी. आस्क युअर फ्रेंड टू ड्रॉप वन प्लास्टिक अँड वन रबर बॉल फ्रॉम द सेम हाईट. यू कॅच द बॉल, विच बॉल वॉज इझियर टू कॅच अँड व्हाय. तर तुम्ही मित्राला समान आकाराच्या प्लास्टिक व रबराचा चेंडू उंचीवरून खाली टाकण्यास सांगा. तुम्ही चेंडूचा झेल घ्या. तुम्ही कोणता चेंडू सहजपणे झेलू शकता व का. त्यानंतर ask your friend to throw a ball towards you at a slow speed. Try to catch it. Now ask your friend to throw the same ball at a high speed towards you. Try to catch it. Watch ball could you catch with greater ease or why and why. तर या ठिकाणी पुन्हा तुमच्या मित्राला एक चेंडू हळूच फेकण्यास सांगा आणि तुम्ही तो झेलण्याचा प्रयत्न करा. आणि आता तो चेंडू तुम्ही मित्राला जोरात फेकण्यास सांगा आणि तो झेलण्याचा प्रयत्न करा. कोणत्या वेळी तुम्ही चेंडू सहजपणे झेलू शकता व का. तर ह्या ठिकाणी आपण मोमेंटम म्हणजेच संवेग हा शिकणार आहे. याच्यामध्ये
तर या ठिकाणी आपल्याला पहिला जो प्रश्न आहे, द प्लास्टिक बॉल वॉज इझियर टू कॅच रादर दॅन रबर. तर रबर बॉलपेक्षा आपल्याला प्लास्टिक बॉल झेलणं सोपं जाईल. द मास ऑफ प्लास्टिक बॉल इज मच लेस दॅन दॅट ऑफ रबर बॉल. वेन द वेलॉसिटी इज द सेम, द लायटर बॉडी प्रोड्यूस लेस इम्पॅक्ट दॅन हेवियर बॉडी. तर ह्या ठिकाणी प्लास्टिक बॉलचं जे वस्तुमान आहे ते रबर बॉलपेक्षा कमी असणार आहे आणि दोघांची गती जर समान असेल त्यावेळी वस्तुमान कमी असलेल्या वस्तूकडून त्याचा जो प्रभाव आहे तो या ठिकाणी कमी जाणवतो जड वस्तूपेक्षा. म्हणून या ठिकाणी आपल्याला प्लास्टिक बॉल झेलणं सोपं जाईल. त्याच्यानंतर द बॉल ॲट अ स्लो स्पीड कुड बी कॉट विथ ग्रेटर इज. जो हळू स्पीडमध्ये असणारा बॉल आहे तो झेलण्यासाठी आपल्याला या ठिकाणी सोपं जाईल. तर रिलेटिव्ह ॲट द बॉल ॲट हाय स्पीड म्हणजेच गतिमान बॉलपेक्षा आपल्याला हळूवार येणारा बॉल या ठिकाणी कॅच करणं सोपं जाईल. का तर त्याच्या संवेगावरती ते अवलंबून असतं. अ बॉल विथ स्लो स्पीड प्रोड्यूस लेस इम्पॅक्ट दॅन बॉल विथ हाय स्पीड. तर ह्या ठिकाणी जो हळूवार गतीने येणारा जो बॉल आहे त्याचा जो परिणाम आहे, इम्पॅक्ट म्हणजे परिणाम, तो या ठिकाणी कमी जाणवेल हाय स्पीड बॉलपेक्षा. म्हणून या ठिकाणी आपल्याला हे बदल या ठिकाणी दिसून येईल. तर याचाच संबंध या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. पुढं पहा त्यांनी काय म्हटलं आहे. द इफेक्ट ऑफ वन ऑब्जेक्ट स्ट्रायकिंग अनादर ऑब्जेक्ट डिपेंड both on the mass of former object and its velocity. This means that the effect of force depends on property related to the both mass and velocity of striking object, and this property was termed momentum by Newton. एखाद्या वस्तूनं दुसऱ्या वस्तूवर केलेला आघाताचा परिणाम हा त्या वस्तूचं वस्तुमान व तिचा वेग या दोन्हीवरती अवलंबून असतो. म्हणजेच बलाचा परिणाम घडवून आणण्यासाठी वस्तूचे वस्तुमान व वेग यांना एकत्र जोडणारा गुणधर्म कारणीभूत ठरतो आणि या गुणधर्मालाच न्यूटननं संवेग असं म्हटलेलं आहे. तर संवेग म्हणजेच काय, तर ह्या ठिकाणी मोमेंटम म्हणजेच आपल्याला सांगता येईल की मोमेंटम इज द प्रॉडक्ट ऑफ मास ऑफ वेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट. सो P इज इक्वल टू mv. मोमेंटम इज अ व्हेक्टर क्वांटिटी. तर वस्तूचा वेग व वस्तुमान यांचा गुणाकार म्हणजेच संवेग होय. आणि संवेगाचं जे सूत्र आहे ते काय असणार आहे बघा, P इज इक्वल टू mv. या ठिकाणी संवेग ही काय आहे, सदिश राशी आहे. तर याच्यामध्ये देखील आपल्याला मोमेंटम हॅज मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. सो its direction is the same as that of the velocity. In SI system, the unit of momentum is kg meter per second, while in CGS system, it's a gram centimeter per second. If an unbalanced force applied on an object causes a change in the velocity of object, then it also causes change in its momentum. The force necessary to cause a change in momentum of object depend upon द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. जर वस्तूवर प्रयुक्त केलेलं असंतुलित बल वेगामध्ये बदल घडवून आणत असेल तर तेच बल संवेगात देखील बदल घडवतं आणि वस्तूच्या संवेगात बदल घडवून आणण्यासाठी आवश्यक बल संवेग बदलाच्या दरावरती अवलंबून असतं. आता याच्यावरूनच आपल्याला गतिविषयक न्यूटनचा गतिविषयक दुसरा जो नियम आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतो. पहा म्हणजेच काय, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज अ प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स अँड द चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स. म्हणजे संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचं परिवर्तन हे बलाच्या दिशेनं असतं. Suppose an object of mass m has initial velocity u. When a force F is applied in the direction of its velocity for time t, its velocity becomes v. समजा m वस्तुमान असणारी एक वस्तू सुरुवातीला u वेगाने जात असताना तिच्या गतीच्या दिशेनं f इतकं बल प्रयुक्त केल्यास t इतक्या वेळानंतर वस्तूचा वेग काय होतो, v होतो.
आता वस्तूच्या सुरुवातीचा जो संवेग आहे तो काय पहा, mu. या ठिकाणी mu म्हणतो आपण त्याला. इट्स अ फायनल मोमेंटम आफ्टर टी, म्हणजे टी या कालावधीनंतर त्याचा संवेग किती असणार आहे, mv असणार आहे. आता रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, आता या ठिकाणी संवेग परिवर्तनाचा दर म्हणजे संवेगात होणारा बदल भागिले वेळ. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम. सो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम mv मायनस mu अपॉन टी. तर या ठिकाणी आपल्याला m इन ब्रॅकेट v मायनस u अपॉन टी इज इक्वल टू ma. तर v मायनस u अपॉन टी ही कशाचं किंमत आहे, सूत्र आहे, तर ॲक्सिलरेशनचं आहे, त्वरणाचं आहे. त्यामुळं आपल्याला काय मिळेल, m इंटू a मिळेल या ठिकाणी. अकॉर्डिंग टू द न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज अ प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. तर याच्यामध्ये न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमानुसार संवेग परिवर्तनाचा दर हा कशावरती असतो, प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. म्हणून ma इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द f. प्रयुक्त बलाशी तो कसा असतो, समान असतो. हिअर m इज इक्वल टू kma. आता k इथं काय घेतलेलं आहे, तर डायरेक्ट प्रोपोर्शनॅलिटीचं जे साईन आहे त्या ठिकाणी आपण k घेतो, आणि k म्हणजेच काय, तर कॉन्स्टंट प्रोपोर्शनॅलिटी अँड इट्स व्हॅल्यू इज 1. सो f इज इक्वल टू m इंटू a. हे आपल्याला काय मिळेल, या ठिकाणी सूत्र मिळेल. याच्यानंतर पुढे पहा, कन्सिडर the two objects having different masses which is initially at a rest. The initial moment of both is 0. Suppose a force F acts for time t on both objects. The lighter object start moving faster than the heavier object. However, from the above formula we know that the rate of change of momentum, that is F in both objects, is the same, and the total change in their momentum will also be the same. So that is Ft. Thus, if the same force is applied on different object, the change in momentum is the same. तर या ठिकाणी सुरुवातीस विराम अवस्थेत असणाऱ्या दोन वेगवेगळ्या वस्तुमानाच्या वस्तू विचारात घेतल्यानंतर दोन्हीचा सुरुवातीचा संवेग 0 असेल. समजा दोन्ही वस्तू विशिष्ट कालावधीसाठी ठराविक बल प्रयुक्त केलं तर हलकी वस्तू जड वस्तूपेक्षा अधिक वेगानं जाऊ लागते. परंतु वरील सूत्रावरून असं लक्षात येतं की दोन्ही वस्तूंमध्ये होणाऱ्या संवेगातील परिवर्तनाचा दर मात्र समान असेल, म्हणजेच f असेल, व त्यातील होणारा बदलही समान असेल. म्हणून वेगवेगळ्या वस्तूवर समान कालावधीमध्ये समान बल प्रयुक्त केल्यास संवेगातही बदल काय होतो, समान होतो. तर याच्यामध्ये आपल्याला परत या ठिकाणी इन SI सिस्टीम द युनिट ऑफ फोर्स इज अ न्यूटन. न्यूटन म्हणजेच काय, the force necessary to cause an acceleration of 1 meter per second square in an object of mass 1 kg is called 1 Newton. म्हणजे 1 kg वस्तुमानात 1 मीटर पर सेकंद स्क्वेअर इतकं त्वरण निर्माण करणाऱ्या बलास 1 न्यूटन म्हणतात. सो दॅट्स वाय 1 न्यूटन इज इक्वल टू 1 kg इंटू 1 मीटर पर सेकंद. इन CGS त्याला आपण डाईन म्हणतो. इन CGS सिस्टीम द युनिट ऑफ फोर्स इज डाईन. द फोर्स, आता डाईन म्हणजे काय, द फोर्स नेसेसरी टू कॉज अन ॲक्सेलरेशन ऑफ 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर इन अन ऑब्जेक्ट ऑफ मास इज 1 ग्रॅम इज कॉल्ड 1 डाईन. म्हणजेच 1 ग्रॅम वस्तुमानात 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर इतकं त्वरण निर्माण करणाऱ्या बलास 1 डाईन बल असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी आपण इथंच थांबूया. धन्यवाद.